सारांश मराठी बुकमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर जगभरात एक वादळ निर्माण केलं होतं. हो. द सिक्रेट हे पुस्तक आपल्याला आपल्या आत लपलेल्या एका प्रचंड शक्तीची ओळख करून देतं असं म्हटलं जातं. बरोबर. आणि या शक्तीचा वापर करून आपण आपलं आयुष्य हवं तसं घडवू शकतो, हा या पुस्तकाचा मूळ दावा आहे. तर आजच्या या आपल्या चर्चेत आपण याच दाव्याच्या मुळाशी जाणार आहोत. हे खरंच काही कालातीत ज्ञान आहे की एक आकर्षक पण तितकाच धोकादायक विचार? अगदी. कारण या पुस्तकाने करोडो लोकांना प्रेरणा दिली, पण त्याचवेळी त्याच्यावर छद्म विज्ञान पसरवल्याचा आणि पीडितालाच दोष दिल्याचा आरोपही झाला. बरोबर. तर आज आपण या पुस्तकातल्या गोष्टींमागचं मानसशास्त्र समजून घेऊया आणि पाहूया की ह्यातलं काय आजच्या काळातही लागू होतं आणि कोणत्या गोष्टींकडे आपण थोडं चिकित्सकपणे पाहिलं पाहिजे. उत्तम. चला तर मग सुरुवात लेखिकेपासून करूया. रुंडा बर्न कोण आहेत या? म्हणजे द सिक्रेट लिहिण्यामागे त्यांची नक्की प्रेरणा काय होती? रुंडा बर्न या मुळात एक ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन प्रोड्युसर होत्या. अच्छा. आणि त्यांचं आयुष्य एका अशा टप्प्यावर आलं होतं जिथे सगळंच ढासळत होतं. कामाचा प्रचंड ताण, वडिलांचं अचानक निधन, नात्यांमधला तणाव. म्हणजे त्या पूर्णपणे कोलमडल्या होत्या. हो. आणि अशाच एका कठीण काळात त्यांच्या मुलीने त्यांना एक पुस्तक दिलं, द सायन्स ऑफ गेटिंग रिच. हे 1910 सालचं पुस्तक होतं. म्हणजे जवळपास 100 वर्ष जुनं पुस्तक. अगदी. आणि त्या पुस्तकातून त्यांना एका महान रहस्याची म्हणजे अ ग्रेट सिक्रेटची ओळख झाली. त्यांच्या असं लक्षात आलं की हा विचार काही नवीन नाहीये. इतिहासातले अनेक महान लोक, प्लेटो, लिओनार्डो द विंची, शेक्सपियर, न्यूटन, आइन्स्टाईन, या सगळ्यांना हे रहस्य माहीत होतं असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळ्यांना का माहीत नाही? बरोबर. तोच प्रश्न. जर हे इतकं मोठं आणि शक्तिशाली रहस्य आहे तर ते सगळ्यांना का माहीत नाही? आणि याच इच्छेतून त्यांनी हे जगासमोर आणायचं ठरवलं. इथे एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटते. जेव्हा एखादी व्यक्ती खूप कठीण परिस्थितीतून जात असते तेव्हा तिला एका सोप्या आणि शक्तिशाली उपायाची गरज वाटते. हो, आशेची गरज वाटते. कदाचित द सिक्रेटच्या प्रचंड लोकप्रियतेचं एक कारण हेही असेल. अगदी बरोबर. त्यांनी एका अत्यंत हुशार प्रोड्युसरच्या नजरेतून या संकल्पनेला एका आकर्षक पॅकेजमध्ये सादर केलं. आणि यातूनच द सिक्रेट ही डॉक्युमेंटरी फिल्म आणि मग पुस्तक जन्माला आलं. चला तर मग या बहुचर्चित रहस्याकडे वळूया. पुस्तकाचा जो मूळ गाभा आहे, आकर्षणाचा सिद्धांत, द लॉ ऑफ अट्रॅक्शन. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही ज्या गोष्टीचा सर्वात जास्त विचार करता तिलाच तुम्ही तुमच्या आयुष्यात आकर्षित करता. पण हे काम कसं करतं? पुस्तक असं म्हणतं की आपलं मन आहे ना, ते एका ट्रान्समिशन टॉवरसारखं आहे. ओके. आपले प्रत्येक विचार म्हणजे प्रत्येक विचाराची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते, एक कंपन असतं आणि ते ब्रह्मांडात पाठवलं जातं. आणि मग त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आपल्याकडे परत खेचल्या जातात. अगदी. हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमासारखाच एक नैसर्गिक आणि निष्पक्षपाती नियम आहे. म्हणजे तो चांगल्या वाईट विचारामध्ये फरक करत नाही? नाही, अजिबात नाही. हे थोडं भीतीदायक नाही का? म्हणजे एखाद्या वाईट दिवशी आलेला एक नकारात्मक विचार आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, कारण नकारात्मक विचार टाळणं हे नेहमीच आपल्या नियंत्रणात नसतं. हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. पुस्तक म्हणतं की तुमचे प्रबळ विचार म्हणजे डॉमिनंट थॉट्स महत्वाचे ठरतात. 1-2 नकारात्मक विचारांनी काही लगेच फरक पडत नाही. अच्छा. पण जर तुमचा एकूण दृष्टिकोनच नकारात्मक असेल तर तुम्ही तशाच गोष्टी आकर्षित कराल. आता यामागे काही मानसशास्त्रीय कारणही आहेत ज्याकडे पुस्तक थेट बोट नाही दाखवत. जसं की आपल्या मेंदूत एक रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणजे RAS नावाचा भाग असतो. हे आपल्या मेंदूचं फिल्टर आहे असं समजा. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता त्यासंबंधीची माहिती हा फिल्टर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखादी नवीन गाडी घ्यायचा विचार करताय, मग अचानक तुम्हाला रस्त्यावर तीच गाडी जास्त दिसायला लागते. हो, हे होतं. गाडी आधीही तिथे होती, पण तुमचा RAS आता त्याकडे तुमचं लक्ष वेधून घेत आहे. द सिक्रेट ज्याला आकर्षण म्हणतं ते बऱ्याच अंशी आपल्या मेंदूचं हे निवडक लक्ष आणि कन्फर्मेशन बायस असू शकतं. कन्फर्मेशन बायस म्हणजे आपण जे खरं मानतो त्यालाच दुजोरा देणारे पुरावे आपल्याला जास्त दिसतात. अच्छा, म्हणजे विचार वस्तू बनतात हे अक्षरशः खरं नसलं तरी ज्या गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित करता त्याच गोष्टी तुम्हाला जास्त दिसतात असं म्हणता येईल. हे जास्त व्यावहारिक वाटतं. अगदी. आणि हीच गोष्ट पुस्तकातल्या पुढच्या संकल्पनेला अधिक अर्थपूर्ण बनवते. ती म्हणजे निर्मितीची प्रक्रिया. द क्रिएटिव्ह प्रोसेस. हो, 3 पायऱ्या आहेत त्यात. बरोबर.
आपल्या हवं ते मिळवण्यासाठी 3 पायऱ्या. पहिली मागा म्हणजे आस्क. म्हणजे ब्रह्मांडाकडे मागणी करायची. हे तर आपलं ध्येय निश्चित करण्यासारखंच आहे. हो, पण पुस्तक इथे एका विशिष्ट पद्धतीवर जोर देतं. तुम्हाला नक्की काय हवं आहे ते स्पष्ट शब्दात ठरवा आणि एका कागदावर वर्तमान काळात लिहा. वर्तमान काळात म्हणजे मला चांगली नोकरी मिळेल असं नाही, तर मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे की मला माझी आवडती नोकरी मिळाली आहे, असं. ओके. म्हणजे ती गोष्ट आधीच घडल्याची भावना निर्माण करायची. हे व्हिज्युअलायझेशन तंत्रासारखं आहे. अगदी. पण दुसरी पायरी आहे विश्वास ठेवा म्हणजे बिलीव्ह. आणि इथेच बहुतेक लोक अडकतात. हो, कारण एखादी गोष्ट जी अजून घडलेली नाही, तिच्यावर 100% विश्वास कसा ठेवायचा? हे स्वतःला फसवण्यासारखं नाही का? हाच या सिद्धांताचा सर्वात वादग्रस्त भाग आहे. पुस्तक म्हणतं की ती गोष्ट कशी मिळेल याचा विचार करू नका, ते ब्रह्मांडाचं काम आहे. कसं हा प्रश्नच मनात शंका निर्माण करतो. बरोबर. आणि शंका हाच सर्वात मोठा अडथळा आहे. इथेच टीकाकार म्हणतात की हा विचार लोकांना कृती करण्यापासून थांबवतो. हो, लोकांना वाटू शकतं की फक्त विचार करून सगळं मिळेल, प्रयत्न करायची गरजच नाही. आणि याच संदर्भात जॅक कॅनफिल्ड यांचं उदाहरण नेहमी दिलं जातं. चिकन सूप फॉर द सोलचे लेखक. हो, त्यांनी $1 मिलियन चेक बनवून तो छताला चिकटवला होता. हो. आणि रोज त्याकडे पाहून ते ती रक्कम मिळाल्याचा आनंद अनुभवत होते. आणि त्यांना खरंच ते पैसे मिळाले. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण सामान्य माणसासाठी हे थोडं अविश्वसनीय आहे. याकडे 2 प्रकारे पाहता येतं. एक म्हणजे हा चमत्कार होता आणि दुसरा, जो जास्त व्यावहारिक दृष्टिकोन आहे, तो म्हणजे त्या चेकमुळे जॅक कॅनफिल्ड यांचं लक्ष, त्यांचे निर्णय आणि त्यांच्या कृती कळत-नकळतपणे त्या ध्येयाकडे केंद्रित झाल्या. म्हणजे त्या चेकने एका मोटिवेशन टूलचं काम केलं. अगदी. त्यांनी फक्त चेक चिकटवून ठेवला नाही, ते एक यशस्वी लेखक म्हणून कामही करत होते. आणि तिसरी पायरी आहे प्राप्त करा, म्हणजे रिसीव्ह. हो, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्हाला जशी सकारात्मक भावना येईल, तशीच भावना आत्ताच अनुभवायला सुरुवात करा. याला ॲक्टिंग ॲज इफ म्हणतात. म्हणजे जसं काही ते आधीच घडलं आहे असं वागा. बरोबर. याचाही एक मानसिक परिणाम होतो. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासानं वागता, तेव्हा संधी आपोआप निर्माण होतात. म्हणजे या तिन्ही पायऱ्यांमागे एक मानसिक चौकट दिसते. स्पष्ट ध्येय, अटल आत्मविश्वास आणि सकारात्मक भावनिक स्थिती. अगदी. पुस्तकाने त्याला एका आध्यात्मिक आणि वैश्विक नियमाचं स्वरूप दिलं आहे, एवढंच. पुस्तकात कृतज्ञतेच्या शक्तीवर म्हणजे द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूडवर खूप जास्त भर दिला आहे. हो. तुमच्याकडे जे नाहीये त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. हा विचार मला खरंच खूप भावला. आणि खरं तर हा या पुस्तकातला सर्वात बिनविषारी आणि सगळ्यांनी स्वीकारलेला भाग आहे. बरोबर. मानसशास्त्रानुसार सुद्धा कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिनसारखे फील गुड रसायनं तयार होतात. अच्छा. त्यामुळे आपला मूड सुधारतो, ताण कमी होतो. त्यामुळे रोज आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा एक उत्तम मानसिक व्यायाम आहे. पण पुस्तक इथेही एक पाऊल पुढे जातं. ते म्हणतं की तुम्हाला जे हवं आहे ते मिळाल्याबद्दल आगाऊ धन्यवाद द्या. जसं की माझ्या उत्तम आरोग्याबद्दल धन्यवाद. हे पुन्हा विश्वास ठेवा या पायरीशी जोडलेलं आहे. जेव्हा तुम्ही आगाऊ धन्यवाद देता, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला खात्री पटवून देता की ती गोष्ट शक्य आहे. तुम्ही नकारात्मकता आणि शंका दूर सारता. ही एक प्रकारची सेल्फ अफर्मेशन आहे. अगदी. जी तुमचा आत्मविश्वास वाढवते. आता एका संवेदनशील विषयाकडे येऊया. आरोग्य आणि पैसा. पुस्तकात कॅथी गुडमन यांची एक कथा आहे, ज्यांनी केवळ 3 महिन्यात कोणत्याही रेडिएशन किंवा किमोथेरपी शिवाय फक्त सकारात्मक विचार आणि हसण्याने ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली. हो. ही कथा खूप प्रेरणादायी आहे, पण इथे एक नैतिक प्रश्न उभा राहतो. अशा गोष्टींमुळे लोक गंभीर आजारात वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करू शकतात. हा द सिक्रेटवरचा सर्वात मोठा आणि गंभीर आरोप आहे. कॅथी गुडमन यांची कथा आहे, त्यांची वैयक्तिक कथा आहे, पण तिला एक सार्वत्रिक नियम म्हणून सादर करणं धोकादायक ठरू शकतं. बरोबर. सकारात्मक दृष्टिकोनाचा आजारपणातून बरं होण्यावर चांगला परिणाम होतोय हे सिद्ध झालंय. त्याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात. पण सकारात्मक विचार हे वैद्यकीय उपचारांना पर्याय ठरू शकत नाहीत. हो. पुस्तक स्वतः म्हणतं की औषधोपचार नाकारू नका, पण या संदेशापेक्षा अशा चमत्कारिक कथा जास्त प्रभावी ठरतात आणि लोक चुकीचा अर्थ काढू शकतात. आणि पैशाबद्दल काय? माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत असा विचार करण्याऐवजी समृद्धीवर लक्ष केंद्रित करा.
पण जेव्हा खरोखरच आर्थिक अडचण असते तेव्हा हे किती सोपं आहे. हे खूप कठीण आहे आणि इथेच पुस्तकातला विचार आणि वास्तव यात अंतर दिसतं. मात्र याचा एक सकारात्मक अर्थ असा घेता येतो की केवळ समस्येवर लक्ष केंद्रित करून माणूस निराश होतो. त्याऐवजी या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मी काय करू शकेन यावर म्हणजे उपायांवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे विचारांची दिशा बदलायची. बरोबर. कमतरतेची भावना घाबरवते तर समृद्धीची भावना संधी शोधायला प्रवृत्त करते. चला, हे सगळं आजच्या काळात विशेषतः सोशल मीडियाच्या जगात कसं लागू होतं यावर बोलूया. आज आपण सतत इतरांचं परफेक्ट आयुष्य पाहत असतो. खरंय. आणि यामुळे तुलना, मत्सर, स्वतःला कमी लेखण्याची भावना खूप वाढलीय. इथे द सिक्रेटचा दृष्टिकोन कसा लागू होतो? खरं तर तो एका दुधारी तलवारीसारखा आहे. एकीकडे ते सांगतं की बाहेरच्या परिस्थितीला दोष देण्याऐवजी आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवा. ही चांगली शिकवण आहे. पण दुसरी बाजू काय? दुसरीकडे जर यश मिळालं नाही तर तुमचेच विचार चुकीचे होते असं म्हणून व्यक्ती स्वतःलाच दोष देऊ शकते. याला टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतात ना? अगदी. आणि आपण अशा जगात राहतो जिथे सामाजिक, आर्थिक अडथळे वास्तव आहेत. गरिबी, भेदभाव, संधींची असमानता या गोष्टी केवळ नकारात्मक विचारांमुळे निर्माण होत नाहीत. हो. अशा परिस्थितीत तुमचे विचार बदला म्हणजे तुमचं जग बदलेल हा सल्ला त्या व्यक्तीच्या संघर्षाचा अपमान करण्यासारखा वाटू शकतो. हाच या विचाराचा सर्वात मोठा धोका आहे. तो व्यवस्थेतील दोषांकडे कानाडोळा करतो आणि संपूर्ण जबाबदारी व्यक्तीवर टाकतो. म्हणजे या विचाराला एक मर्यादा आहे? नक्कीच. द सिक्रेट हे वैयक्तिक सक्षमीकरणाचं एक उत्तम साधन आहे, पण ते सामाजिक बदलाचं साधन नाही. ते आपल्याला आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकवतं आणि हीच त्याची सर्वात मोठी शक्ती आहे. या संपूर्ण चर्चेतून मला जी एक गोष्ट सर्वात महत्वाची वाटते ती म्हणजे विचारांची निवड. आपण आपले विचार पूर्णपणे नियंत्रित नाही करू शकत, पण आलेल्या विचारांपैकी कोणत्या विचाराला महत्त्व द्यायचं ही निवड आपल्या हातात असते. अगदी. आणि माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे कृती आणि विचारांमधला समतोल. केवळ विचार करून काहीही बदलत नाही. पण चुकीचे विचार तुम्हाला कृती करण्यापासून रोखू शकतात. बरोबर. द सिक्रेट आपल्याला एक शक्तिशाली मानसिक सुरुवात देतं. ते सांगतं की आधी मनात चित्र स्पष्ट करा, त्यावर विश्वास ठेवा आणि मग कृती करा. ही एक प्रक्रिया आहे, केवळ विचार नाही. तर आज आपण रॉन्डा बर्न यांच्या द सिक्रेट या पुस्तकाचा सखोल आढावा घेतला. आपण पाहिलं की आकर्षणाचा सिद्धांत हा वैश्विक नियमापेक्षा आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीशी जास्त संबंधित असू शकतो. हो. आपण हेही पाहिलं की मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा. ही प्रक्रिया ध्येय निश्चिती आणि व्हिज्युअलायझेशनचं एक प्रभावी तंत्र आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करणं हा मानसिक आरोग्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. पण त्याचवेळी आपण यातील धोक्यांवरही चर्चा केली, जसं की वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करणं किंवा अपयशासाठी स्वतःलाच दोष देणं. तर जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. द सिक्रेटचा सर्वात मोठा संदेश कदाचित आकर्षणाचा नियम नसेलही. कदाचित तो हा असेल की आपल्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये प्रचंड शक्ती आहे. पण प्रश्न हा आहे की या शक्तीचा वापर वास्तवापासून पळ काढण्यासाठी करायचा की वास्तवाला सामोरं जाऊन ते बदलण्यासाठी एक साधन म्हणून करायचा. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण कधीकधी एक पुस्तक आयुष्य बदलत नाही, पण ते विचार करायला भाग पाडतं आणि तिथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते.